आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जी बनवायला सोपी आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चपातीबरोबर रोटीबरोबर अप्रतिम लागते. भाताबरोबर म्हणाल तर भाताबरोबर सुद्धाही तुम्ही खाऊ शकता. चला तर मग 2 मिनिटात तयार होणारी ही अंडा चिली रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर मी इथं एक मोठासा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 3 अंडी मी इथं घेतलेले आहेत. अंड्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. त्याच्यानंतर थोडंसं मी इथं मीठ घातलेलं आहे आणि हे चमच्यानं व्यवस्थित आपण फेटून घेऊया. चिली बनवायला अतिशय सोपे आहे, चवीला तर एक नंबर लागते. बऱ्याच वेळेला आपण चिकन चिली, पनीर चिली खातो, पण एकदा या पद्धतीनं अंडा चिली तुम्ही एकदा नक्की करून पहा. फक्त 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. तर मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरची हिरव्या कलरची मी इथं वापरलेली आहे. तुम्ही लाल, पिवळ्या कलरची कोणतीही इथं तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मीडियम साईजचा कांदा या पद्धतीनं मी ह्याचे स्लाइस मोकळे करून घेतलेले आहेत. आता ही चिली तयार करण्यासाठी मोठीशी कढई घेतलेली आहे. तुम्ही शक्यतो लोखंडी कढईचा इथं वापर करा. त्याच्यानंतर जवळजवळ 1.5 चमचा मी इथं तेल घातलं आणि जे फेटून ठेवलेलं अंडं ह्याच्यामध्ये मी सोडलेलं आहे. आता अंडं सोडल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा, नाहीतर अंडं आहे ना ते खालून करपलं. खालच्या बाजूने अंडं व्यवस्थित शेकल्यानंतर चमच्याने हे असं एका साईडला करून घ्यायचं, म्हणजे जे पातळ फेटलेलं अंडं आहे ना ते दुसरीकडे तव्यावरती अगदी मोठ्या साईजमध्ये पसरलं जातं आणि जो रोल आपण तयार करणार आहे ना तो बऱ्यापैकी मोठा तयार होतो. तर व्यवस्थित चमच्याने ह्याचा रोल करून घ्यायचा आहे. आता हेच आहे ना ते तुम्ही तव्यामध्ये सुद्धा हे अंडं अशा पद्धतीनं शेकून त्याचा रोल करू शकता. मी कढईमध्ये घेतलेलं आहे. आता व्यवस्थित अंडं तयार झाल्यानंतर आपल्याला ह्याचे थोडे मोठेसे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे चिलीमध्ये तुकडे आहेत ना ते दिसायलाही छान दिसतात आणि व्यवस्थित तुम्हाला हे खाता पण येतील. तर व्यवस्थित तुकडे करून झाल्यानंतर परत एकदा मी हे कढईमध्ये थोडेसे परतून घेतले. आता हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये पटकन चिली तयार करायला घेऊया. तर मी इथे जवळजवळ 1.5 चमचाभर तेल मी इथं परत एकदा कढईमध्ये टाकलेलं आहे. आता तेलाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करून घ्या. तेल चांगलं गरम झालं की अर्धा इंच आलं आणि लसणीच्या जवळजवळ 10 ते 12 पाकळ्या इथं मी थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतल्या. लसूण थोडासा आपल्याला इथं जास्त टाकायचा आहे. त्याच्यानंतर आवडीप्रमाणे मिरची घालायची आणि हे परत एकदा थोडंसं हलवून घ्यायचं. जास्त लालसरपणा येईपर्यंत लसूण अजिबात आपल्याला परतायचा नाही. लगेचच आपण दुसरं साहित्य ह्याच्यामध्ये घालायला घेऊया. तर जी शिमला मिरची आणि कांदा कट करून ठेवला होता तो पण आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आता फक्त धूर येईपर्यंत थोडंसं आपण हे परतून घेऊया. शक्यतो कोणताही चायनीज पदार्थ तुम्ही बनवताना तो लोखंडी कढईमध्ये बनवा, कारण त्याच्यामध्ये बनवलेला कोणताही पदार्थ चवीला छान लागतो, कारण लोखंडी जी भांडं आहे ना ते लगेच गरम होतं. आता इथे मी 1 चमचाभर काळी मिरी पावडर टाकली आणि चवीप्रमाणे थोडंसं मी इथं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा सोया सॉस घेतला. त्याच्यानंतर 1 चमचाभर विनेगर घेतलं. आता ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही घालताना थोडंसं कमीच घाला. त्याच्यानंतर 1 चमचाभर टोमॅटो केचप आणि 1 चमचा घेतलेला आहे शेजवान चटणी. आता शेजवान चटणी आणि जे आपण टोमॅटो सॉस वापरलेला आहे ना त्याचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घालू शकता, कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना झणझणीत खायला आवडतं, काही काहींना गोड खायला आवडतं. तर आवडीप्रमाणे टोमॅटो केचप आणि जी शेजवान चटणी आपण वापरलेली आहे ती तुम्ही इथं घाला. थोडंसं ह्याच्यावरती मी पाणी टाकलं, व्यवस्थित सॉस म्हणजे एकजीव होतात. आता पाणी टाकल्यानंतर लगेचच उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये जे अंडं वाफवून ठेवलं आहे ना ते अंडं टाकल्यानंतर काही वेळासाठीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पटकन तुमची ही अंडा चिली तयार होते. बनवायला अतिशय सोपे आहे. फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला भात हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये भात मिक्स करून सुद्धा हा चिली आहे ना ती खाऊ शकता, किंवा चपातीबरोबर रोटीबरोबर अप्रतिम लागते. बनवायला सोपे आहे, पटकन तयार होते. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा ही अशा पद्धतीनं तुम्ही तयार करून देऊ शकता. तर ह्याच्यामध्ये आपण जास्तीचे सॉस वापरलेले नाहीत, तरीसुद्धा ही मस्त टेस्टी ही चिली आहे ना ती तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छोट्याशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आणि तुम्ही जर अजून संगीताज कुकिंग कॉर्नर या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.